नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 6th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 14 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट यामधील नेक्स्ट टॉपिक जो आहे हाऊ टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट हा आपण या ठिकाणी समजून घेऊन प्रॅक्टिस सेट 35 मधील एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे। सुरुवातीला जे एक्झाम्पल्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये सोडून दाखवलेले आहेत आपण ते समजून घेऊ आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 35 मधील एक्झाम्पल्स आपण पाहूया। तर यामध्ये एक्झाम्पल नंबर 1 दिलेलं आहे पहा, विनीता डिपॉझिटेड ₹15,000 इन अ बँक फॉर 1 year ॲट द इंटरेस्ट रेट ऑफ 7 PCPA. हाऊ मच इंटरेस्ट विल शी गेट ॲट द एंड ऑफ द इयर। विनीताने एवढं रक्कम त्या ठिकाणी डिपॉझिट केलेली आहे, बँकेत ठेवलेली आहे। त्याचा रेट दिलेला आहे तुम्हाला, इथे रेट आहे 7 PCPA। तर त्या विनीताला किती इंटरेस्ट मिळेल अशा प्रकारचा हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला सोडून दाखवलेला आहे। तर इथे नेमकं काय दिलंय पहा ते आपण समजून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला काय काय दिलेलं असतं एक्झाम्पलमध्ये, गिवन थिंग्स आपण लिहित असतो। इन दिस एक्झाम्पल द प्रिन्सिपल इज ₹15,000, प्रिन्सिपल पीरियड इज 1 year अँड रेट ऑफ इंटरेस्ट इज 7 PCPA. दिस इज गिवन इन्फॉर्मेशन। म्हणजे इथनं हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे, इथनं हे आन्सर सुरू झालेलं आहे। पहिले वरच्या 2 ओळी या क्वेश्चनच्या आहेत, इथून तुमचं उत्तर जे आहे प्रश्नाचं ते सुरू झालेलं आहे। तर त्यामध्ये प्रथम पहिली ओळ त्यांनी गिवन थिंग्स ज्या आहेत त्या लिहिलेल्या आहेत। तर 2 नंबरला त्या ठिकाणी त्यांनी 7 PCPAचा अर्थ इथं आपल्याला सांगितलेला आहे। व्हॉट इज 7 PCPA? 7 PCPA मीन्स द ₹7 is your interest on principal ₹100. We don't know the interest on principal of ₹15,000. So it is let us suppose this interest is X. तर हा इंटरेस्ट जो आहे 15,000चा तो X सपोज करायचा आहे, मानायचा आहे आणि त्यावरनं आपल्याला या ठिकाणी 2 असे सेंटेन्सेस लिहायचे आहेत, 2 ओळी लिहायच्या आहेत पहा। Let us suppose that the interest on the principal of ₹15,000 is X. On principal ₹100 the interest is ₹7. तर हे कुठून आलं? प्रिन्सिपल 100 आणि इंटरेस्ट 7 हे कुठून आलं? तर हे तुम्हाला 7 PCA ने सांगितलेलं आहे। 7 PCPA मीन्स ₹7 इंटरेस्ट ऑन ₹100 प्रिन्सिपल। दिस इज द मीनिंग ऑफ 7 PCPA आणि हा मीनिंग या ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी याच पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे। प्रिन्सिपल ₹100 असेल, फक्त हा आकडा जर वेगळा आला त्या ठिकाणी 7च्या ऐवजी 12 PCPA आलं तर इथं आपण ₹12 इंटरेस्ट असं म्हणायचं आहे। तर या पद्धतीने यामध्ये आपल्याला रेशोज लिहायचे आहेत। असा रेशो लिहायचा आहे की ज्यामध्ये आपण इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल यांचा रेशो लिहिणार आहोत। तर यामध्ये सुरुवातीच्या वर्डमध्ये आपल्या सेंटेन्समध्ये आपण ₹X हे इंटरेस्ट मानलेलं आहे, त्यामुळे X अपॉन 15,000, X आणि 15,000 यांचा रेशो इज इक्वल टू 7 आणि 100चा रेशो। याप्रमाणे X अपॉन 15,000 इज इक्वल टू 7 अपॉन 100 हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे। आणि इक्वेशन कसं सॉल्व करायचं हे आपण आधी पाहिलेलं आहे। आपलं चॅप्टर नंबर आय थिंक 10 और 11 चॅप्टर नंबर असेल, त्यामध्ये आपण इक्वेशन कसे सॉल्व करायचे, सोडवायचे ते आपण समजून घेतलेलं आहे। इथे व्हेरिएबल आहे X आणि X सोबत 15,000 आहे। वी हॅव टू कॅन्सल दिस 15,000। आपले 15,000 इथनं कॅन्सल करायचे आहेत आणि ते कॅन्सल करायचे असतील तर याच्या अपोजिट आपल्याला ऑपरेशन बोथ साईडला करायचं आहे। X हे या ठिकाणी डिव्हिजनमध्ये आहेत, डिवायडेड आहेत, म्हणून त्याच्या अपोजिट क्रिया आहे मल्टिप्लिकेशनची। सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 15,000 असं म्हटलेलं आहे। लेफ्ट साईडला 15,000 ने मल्टिप्लाय केलं, राईट साईडला पण 15,000 ने मल्टिप्लाय केलं। लेफ्ट साईडला या 15,000चा लोप होईल, ते कॅन्सल होतील बिकॉज 15,000 इट इज इन द डिनोमिनेटर अँड दिस 15,000 इट इज इन द न्यूमरेटर। जर न्यूमरेटर डिनोमिनेटरमध्ये जर सारखी संख्या असेल तर ती कॅन्सल करता येते, त्याचा लोप होतो। या ठिकाणी मग 0 कॅन्सल करून 150 × 7 करून तुमचा आन्सर आलेला आहे ₹1,050। विनीता विल गेट इंटरेस्ट ऑफ ₹1,050। तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे। त्यानंतर क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 2 जो दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला याप्रमाणे एक्झाम्पल आहे पहा, विलासराव borrowed ₹20,000 फ्रॉम अ बँक ॲट अ रेट ऑफ 8 PCPA. What is the amount he will return to the bank at the end of year? तर या ठिकाणी 20,000 it is a principal and rate of interest is 8 PCPA and the period is 1 year. So
लेट इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 20,000 रुपीज बी एक्स रुपीज सपोज केलेला आहे. 20,000 वरचा इंटरेस्ट एक्स रुपीज असेल आणि इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल 100 रुपीज इज 8 रुपीज. हे 8 PCPने आपल्याला सांगितलेलं आहे. ₹8 इज द इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹100 फॉर 1 इयर. हा याचा अर्थ होतो पाहिजे, हा याचा अर्थ दिलेला आहे. 8 PCP याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. आणि यावरनं आपण हे 2 सेंटेन्सेस लिहून त्या प्रत्येक सेंटेन्ससाठी एक रेशो लिहायचा. x/20,000 इज इक्वल टू 8/100. 20,000 इथे डिव्हिजनमध्ये आहे तर बोथ साईडला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करून वी कॅन कॅन्सल धीज 20,000. सो वी गेट द इक्वेशन लाईक दिस अँड x इज इक्वल टू, आफ्टर सॉल्विंग दिस इक्वेशन वी गेट द आन्सर x इज इक्वल टू 1,600. एवढा त्या ठिकाणी इंटरेस्ट आलेला. तर इथे तुम्हाला बँकेला किती पैसे द्यायचेत असं रिटर्न करायचेत असं म्हटलंय. तर बँकेला पैसे रिटर्न करताना इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल या दोघांचे आपल्याला सम म्हणजे ॲडिशन करून जे उत्तर येईल ते त्या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल. कारण फक्त प्रिन्सिपल आपण देणार नाहीत किंवा फक्त इंटरेस्ट पण देणार नाहीत. आपल्याला प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट यांची ॲडिशन करून जे उत्तर येईल तेवढं उत्तर त्या ठिकाणी तेवढी रक्कम आपल्याला बँकेला परत द्यावी लागेल. म्हणून या ठिकाणी प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट असं म्हटलेलं आहे. दॅट मीन्स 20,000 प्लस 1,600. द सम इज ₹21,600. इन दिस वे अशा प्रकारे हे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला सोडून दाखवलेले आहेत. आता पुढचे एक्झाम्पल्स आपण इथे समजून घेऊ. प्रॅक्टिस सेट नंबर 35 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल इज देअर. ॲट अ रेट ऑफ 10 PCPA व्हॉट वुड बी द इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹6,000. 6,000 रुपीजवर इंटरेस्ट किती होईल असं विचारलेलं आहे. तर यामध्ये आपण सुरुवातीला गिव्हन थिंग्स काय काय आहेत त्या नोट डाऊन करूयात. याप्रमाणे एक्झाम्पल आपण इथे सोडवलेलं आहे, स्टेप्स लिहून घेतलेले आहेत. तर यामध्ये पहिली ओळ इथे मी दिलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. एक्झाम्पलमध्ये प्रिन्सिपल ₹6,000, रेट इज इक्वल टू 10 PCPA, पीरियड इज इक्वल टू 1 इयर अँड इंटरेस्ट वी डोंट नो द इंटरेस्ट सो देअर इज अ क्वेश्चन मार्क. आपल्याला त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क लिहायचा आहे. इथे 10 PCPA याचा अर्थ मी आधी लिहिला आहे. 10 PCPA मीन्स व्हॉट इज 10 PCPA? 10 PCPA मीन्स ₹10 इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹100. 10 हे इंटरेस्ट आहे 100 रुपीजवर. देअरफॉर सपोज ₹X इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹6,000. या 2 ओळी हे दिस 2 सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग याच्यावरून आपण रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल इज ॲज फॉलोज. x/6,000. एक्सचा रेशो आधी घ्यायचा आहे कारण आपल्याला ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. म्हणून एक्सची साईड जी असेल ती आपण आधी घ्यायची. x/6,000 इज इक्वल टू 10/100. x/6,000 is equal to 10/100. We have to cancel this is 6,000 which is with our व्हेरिएबल x व्हेरिएबल सोबत असलेला नंबर आहे 6,000. त्याचा लोप करायचा आहे, कॅन्सल करायचं आहे. म्हणून याचा बोथ साईडला आपण मल्टिप्लाय करायचं. बिकॉज का मल्टिप्लाय करायचं? कारण तो x सोबत डिव्हिजनमध्ये आहे. x सोबत त्याची कोणती क्रिया आहे? डिव्हिजनची. डिव्हिजनची अपोजिट क्रिया करायची. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 6,000. देन ॲट द लेफ्ट साइड x/6,000 इंटू 6,000 इज इक्वल टू 10/100 इंटू 6,000. हे 6,000चा लोप होईल. आता मग सांगितल्याप्रमाणे जेव्हा एकच नंबर हा डिनोमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरमध्ये असेल तेव्हा तो कॅन्सल करता येतो. हा रूल आहे. मग या ठिकाणी फक्त x उरेल. राईट साईडला 10/100 इंटू 6,000/1. हा 6,000 नेमका कुठे आहे ते आपल्याला कळत नाही असं लिहिल्यामुळे. म्हणून त्याला आपण /1 जर लिहिले, त्याचा डिनोमिनेटर 1 जर लिहिलं तर नेमकं आपल्याला कळेल की नेमके हे 6,000 न्यूमरेटरमध्ये आहेत की डिनोमिनेटरमध्ये आहेत. आणि म्हणून या प्रकारे त्याला मी त्याचा डिनोमिनेटर 1 लिहिलेला आहे. ज्या नंबरला कोणताही डिनोमिनेटर नसतो त्याचा डिनोमिनेटर 1 लिहिता येतो. हा रूल आहे आणि त्यानुसार याप्रमाणे आपण हे लिहिलेलं आहे. नाऊ ओनली कॅन्सल द झिरोज इन द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. न्यूमरेटरमध्ये असलेले आणि डिनोमिनेटरमध्ये असलेले झिरोज कॅन्सल करा एकाच एक प्रमाणामध्ये. इथे 1 0 कॅन्सल केला, इथला एक 1 0 कॅन्सल होईल. सेकंड 0 इन द न्यूमरेटर, सेकंड 0 इन द डिनोमिनेटर. आता पहा न्यूमरेटरमध्ये 10 आणि 60 उरलेले आहेत तर यांचा त्या ठिकाणी फक्त आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. डिनोमिनेटरमध्ये 1 इंटू 1 त्यामुळे 1च आन्सर येईल. तर तो डिनोमिनेटर लिहिण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे इथे तुमचं हे आन्सर या ठिकाणी येईल पहा 600 ₹600. This is your interest. Interest on ₹6,000 principal is ₹600.
600 एवढा इंटरेस्ट त्या ठिकाणी होणार आहे. दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 1 इन द प्रॅक्टिस सेट 35. Question number 2. Mahesh deposited rupees 8,650 in a bank at a rate of 6 PCPA. How much money will he get at the end of 1 year in all? महेशने 8,650 रुपीज बँकेत ठेवले. रेट त्याचा आहे 6 PCPA. तर 1 वर्षानंतर त्याला बँकेकडनं किती पैसे मिळतील असं विचारलेलं आहे. हाऊ मेनी रुपीज ही गेट फ्रॉम द बँक. सो फर्स्ट राईट द गिव्हन थिंग्स in this way. Principal rupees 8,650, rate 6 PCPA, period 1 year, and interest we don't know the interest, so write question mark. 6 PCPA means 6 PCPA चा अर्थ लिहिला rupees 6 interest on principal 100. 6 is a interest and 100 is a principal. It is the meaning of 6 PCPA. Suppose rupees X interest on principal rupees 8,650. तर 8,650 वरचा इंटरेस्ट आपण X सपोज करायचा आहे. याचे रेशियोज या ठिकाणी लिहायचे आपल्याला. X अपॉन 8,650 इज इक्वल टू 6 अपॉन 100. आपल्याला 8,650चा लोप करायचा आहे, कॅन्सल करायचे, म्हणून बोथ साईडला त्याने मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 8,650. X upon 8,650 into 8,650 is equal to 6 upon 100 into 8,650. लेफ्ट साइडला 8,650 कॅन्सल करता येतील आपल्याला, बिकॉज वन इट इज इन न्यूमरेटर अँड अदर इट इज इन डिनोमिनेटर, अँड सो कॅन्सल दीज नंबर्स. लेफ्ट साइडला फक्त x उरेल. राईट साइडला 6 अपॉन 100 इंटू 8,650चा डिनोमिनेटर 1 दाखवलेला आहे. आणि मग यामध्ये आपण आता झिरोज कॅन्सल जर करायला गेलो तर फक्त एकच झिरो कॅन्सल करता येईल, अनदर झिरो नाही आहे. त्यामुळे आधी आपण वरची जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करूयात. पहा 6 आणि 8,650चं मल्टिप्लिकेशन करू. 6 इंटू 0 झिरो येईल. 6 5 30 होतील. कॅरी ओव्हर 3. 6 6 36 प्लस कॅरी ओव्हर 3 39. कॅरी ओव्हर 3 8 6 48 प्लस 3 51 अपॉन 100 इंटू 1 100. पहा याचा वरच्या दोन न्यूमरेटरचा गुणाकार करून त्याचं उत्तर एवढं आलेलं आहे आणि खाली डिनोमिनेटरचा गुणाकार करून त्याचं उत्तर एवढं आलेलं आहे. आता पहा आपल्याला 2 झिरोज मिळालेले आहेत कॅन्सल करण्यासाठी. इथे 2 झिरोज नव्हते म्हणून आपण आधी हा मल्टिप्लिकेशन केलेला आहे, हे ध्यानात घ्या. तर इथे आपल्याला हे झिरोज कॅन्सल करता येतील न्यूमरेटर डिनोमिनेटरमधले. म्हणजे आन्सर काय उरेल तुमचं 519 रुपीज. तर 519 रुपीज हा तुमचा इंटरेस्ट झालेला आहे. आणि मग बँकेला किती पैसे रक्कम परत करायची आहे. मनी रिसिव्हिंग फ्रॉम बँक, त्याला बँकेकडनं किती रक्कम मिळणार आहे. महेशला रक्कम मिळणार आहे कारण त्याने पैसे बँकेत ठेवलेले आहेत, म्हणून त्याला बँकेकडनं रक्कम इंटरेस्ट मिळणार आहे. तर त्याने गुंतवलेले 8,650 प्लस इंटरेस्ट 519. तर मग याचं आपण ॲडिशन जर केली तर त्याचा आन्सर याप्रमाणे आपल्याला काढता येईल. पण 9 प्लस 0 9, 5 प्लस 1 6, 6 प्लस 5 11 and 8 1 is carry over 8 plus 1 9. 9,169 रुपीज एवढी अमाऊंट त्या ठिकाणी महेशला 1 इयर नंतर मिळणार आहे. 9,169 रुपीज. Mahesh will get rupees 9,169 from bank at the end of 1 year. In this way we can solve this example number 2. तुम्ही या स्टेजला व्हिडिओ पॉज करून आन्सर आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 3. Ahmed Chacha borrowed rupees 25,000 at 12 PCPA for a year. What amount will he have to return to the bank at the end of the year? नंबर 2 मध्ये महेशने बँकेत पैसे ठेवले, त्यामुळे त्याला बँकेकडनं पैसे मिळतील. आता इथे मात्र अहमद चाचाने बँकेकडनं पैसे घेतलेले आहेत. बॉरो म्हणजे उसने घेणे, वापरण्यासाठी घेणे. तर एवढे पैसे घेतले 25,000. तर बँकेला
1 इयर झाल्यावर किती पैसे परत द्यावे लागतील असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 12 PCPA इज अ रेट ऑफ इंटरेस्ट. तर कसं सोडवायचं आपण हे या पद्धतीने. सुरुवातीला आपल्याला गिव्हन थिंग्स ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत. त्यामध्ये प्रिन्सिपल ₹25,000, रेट ₹12 PCPA, पिरियड 1 इयर अँड इंटरेस्ट वी डोंट नो द इंटरेस्ट, सो राईट क्वेश्चन मार्क देअर. त्या ठिकाणी आपल्याला तो माहीत नसल्यामुळे आपण त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क लिहिलेला आहे. 12 PCPA means ₹12 interest on principal ₹100. सपोज ₹X इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹25,000. आता हे आपल्याला नीट समजलं असेल. तिसरं चौथं एक्झाम्पल आपण पाहतोय, त्यामुळे हे नेमकं कसं लिहायचे 2 सेंटेन्सेस ते समजून घ्या. पहिल्या सेंटेन्सचा एक रेशो आणि दुसऱ्या सेंटेन्सचा एक रेशो तयार करायचा आहे. तर दुसऱ्या सेंटेन्सचा रेशो आधी लिहायचा आपल्याला, बिकॉज X इज अ व्हेरिएबल अँड व्हेरिएबल आपण आधी घेणार आहोत. X/25 इज इक्वल टू 12/100. तर हे 25,000 आपल्याला नको आहे तिथे, म्हणून एक्सला ते डिव्हिजनमध्ये असल्यामुळे ते जर नको असतील तर ते काढून टाकण्यासाठी आपल्याला बोथ साईडला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 25,000. X/25,000 इंटू 25,000 इज इक्वल टू 12/100 इंटू 25,000. लेफ्ट साईडला 25,000 कॅन्सल होतील, फक्त X रिमेनिंग राहील तिथे. राईट साईडला 12/100 इंटू 25,000/1. नाव कॅन्सल द झिरोज ओनली. यू कॅन कॅन्सल 2 zeros. The numbers remaining 12 into 250 upon 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. 12 0 into 0 0. 12 5 60, carry over 6. 12 2 24 plus 6 30. 3,000 it is interest. हा इंटरेस्ट त्या ठिकाणी आलेला आहे. अहमद अमाउंट टू बी रिटर्न टू द बँक बाय अहमद चाचा इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल आहे 25,000 आणि इंटरेस्ट झालेला आहे ₹3,000. तर या दोघांची ॲडिशन आपण केल्यानंतर आपला आन्सर मिळेल ₹28,000. तर 28,000 एवढी अमाऊंट बँकेला परत द्यावी लागेल. पहा, बँकेकडनं घेतली किती अमाऊंट होती 25,000 आणि आता बँकेला रिटर्न करताना आपल्याला किती अमाऊंट द्यावी लागणार आहे अहमद चाचांना 28,000. तर हे वरचे 3,000 जे एक्स्ट्रा आपण देतोय ते एक्स्ट्रा अमाऊंटलाच आपण इंटरेस्ट असं म्हणत असतो. दिस अमाऊंट इज गिवन टू द बँक फॉर युजिंग द बँक्स अमाऊंट. बँकेचे पैसे आपण वापरतो म्हणून बँकेला ही जादा रक्कम द्यावी लागते. अहमद चाचा विल रिटर्न ₹28,000 टू बँक ॲट एंड ऑफ इयर. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याचा आन्सर आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहून घेता येईल. Last question is there. Kisan Rao wanted to make a pond in his field. Pond म्हणजे तळ, शेतात तळ बनवायचं आहे. He borrowed ₹35,250 from a bank at an interest rate of 6 PCPA. How much interest will he have to pay to the bank at the end of 1 year? आता पहा, किसनरावांनी बँकेकडनं एवढी अमाऊंट घेतलेली आहे, म्हणजे हे झालं प्रिन्सिपल आणि त्यासाठी रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 PCPA आणि ॲट द एंड ऑफ इयर म्हटलेलं आहे, म्हणजे 1 वर्षानंतर त्या ठिकाणी किती रक्कम त्या ठिकाणी बँकेला परत द्यावी लागेल. नो, बँकेला रक्कम परत द्यावी लागेल असं नाही विचारलं. पहा, फक्त काय म्हटलं इथे, हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे. फक्त इंटरेस्ट किती द्यावं लागेल असं विचारलं आहे. म्हणजे हा प्रश्न आणि ह्या प्रश्नाचा उत्तरात फरक आहे. या प्रश्नामध्ये अहमद चाचांनी किती रक्कम परत द्यावी, टोटल अमाऊंट आपण काढली होती. इथे फक्त आपला इंटरेस्ट विचारलेला आहे. म्हणजे क्वेश्चन आपण काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. आपण जर ते काळजीपूर्वक वाचलं नाही तर आपलं उत्तर चुकू शकतं आणि म्हणून प्रश्न कोणताही अगदी आपण आधी वाचायचा आहे आणि त्यावरनं आधी दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहून घ्यायच्यात. तर या पद्धतीने इथे मी प्रिन्सिपल लिहिलेला आहे. पहा, 35,250, रेट 6 PCPA, period 1 year and interest is equal to question mark. 6 PCPA means ₹6 interest on principal ₹100. 6 रुपीज हे इंटरेस्ट आहे, ₹100 प्रिन्सिपलसाठी. हे 6 PCPAचा अर्थ आहे आणि या अर्थावरून आपण सपोज करायचे. सपोज ₹X इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल ₹35,250. या दोघांचे रेशोज बनवायचेत.
आधी एक्सचा रेशो लिहायचा, x/35,250 इज इक्वल टू 6/100. 6/100. आपल्याला 35,250चा लोप करायचा आहे, कॅन्सल करायचे, म्हणून बोथ साईडला आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 35,250. लेफ्ट साइड x/35,250 इंटू 35,250 इज इक्वल टू राइट साइड 6/100 इंटू 35,250. लेफ्ट साइडमध्ये 35,250चा लोप होईल, कॅन्सल होतील, फक्त x उरेल. आणि राईट साईडला x इज इक्वल टू 6/100 इंटू 35,250/1. आता इथे कॅन्सल करण्यासाठी आपल्याला 2 झिरोज पाहिजेत. पहा, डिनोमिनेटरमध्ये 2 झिरोज आहेत, पण न्यूमरेटरमध्ये मात्र एकच झिरोज आहे. म्हणून आपण आधी या दोघांचे मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. पहा, 6 आणि 35,250चं मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी करू, म्हणजे तुमचं जे काही आन्सर आहे त्यामध्ये न्यूमरेटरमध्ये 2 झिरोज आपल्याला मिळतात का ते आपल्याला पाहायचं आहे. तर 6 इंटू 0 झिरोज येईल, 6 इंटू 5 30. ओके, कॅरी ओव्हर 3, 6 2 12 प्लस 3 15. कॅरी ओव्हर 1, 6 5 30 प्लस 1 31. कॅरी ओव्हर 3, 6 3 18 प्लस 3 21. नाउ दिस इज द प्रॉडक्ट ऑफ न्यूमरेटर. न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन करून इथं लिहिलेला आहे. डिनोमिनेटरमध्ये 100 इंटू 1, 100 1 100, त्याला 100ला मग 1ने मल्टिप्लाय केलं तर 100च येणार आहे. आणि मग आता पहा, न्यूमरेटरमध्ये पण लास्टला 2 झिरो दिसतात, डिनोमिनेटरमध्ये पण लास्टला 2 झिरो आहेत, त्यामुळे तेच आपण एकाच एक प्रमाणामध्ये कॅन्सल करायचेत, म्हणजे आपला आन्सर येईल. पहा, 2115. दिस इज इंटरेस्ट. तर हा आलेला तुमचा इंटरेस्ट आहे. आणि एवढे पैसे किसनरावांना इंटरेस्ट म्हणून द्यावे लागतील ॲट द एंड ऑफ इयर. किसनराव विल हॅव टू पे ₹2115 ॲज इंटरेस्ट टू द बँक. एवढी अमाऊंट बँकेला इंटरेस्ट म्हणून द्यावी लागेल. तर अशा पद्धतीने दिस इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 4. यू कॅन राईट धिस आन्सर इन युअर नोटबुक. व्हिडिओ आवडला असेल आपल्याला, आपण त्याला लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ही सर्व सोडून दाखवलेले एक्झाम्पल्स आपल्या वहीमध्ये लिहायला सुद्धा विसरायचं नाही. धन्यवाद.